अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर 7,000 रुपयांनी कमी झाले आहेत. 995 शुद्धतेचे सोनं 88,800 रुपयांवर आले आहे. मुंबईत सलग 5व्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. लोकांची सराफ मार्केटमध्ये गर्दी वाढली. अक्षय्य तृतीयेपूर्वी एक खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या दरात जवळपास 7,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. जीएसटीसह 94,000 रुपयांवर पोहोचलेलं सोनं आता 91,000 वर, तर जीएसटी वगळता 89,533 रुपयांवर आलं आहे. 995 शुद्धतेचं सोनं 88,800 रुपयांवर आलं आहे. 999 शुद्धतेचं सोनं 89,371 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्या चांदीच्या दरात आज 500 रुपयांनी वाढ झाली असली तरीसुद्धा सोनं मागच्या काही दिवसांच्या तुलनेत स्वस्त आहे. आणखी घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी लोकांची सराफ मार्केटमध्ये पुन्हा गर्दी वाढली आहे. मुंबईमध्ये सलग 5व्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 88,850 रुपये प्रति तोळा, तर 999 शुद्धतेच्या सोन्याचे दर 89,366 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. जीएसटीसह हे दर 91,500 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. 993 शुद्धतेचं सोनं जीएसटीसह 91,000 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 81,481 रुपये प्रति तोळावर आहेत. 20 कॅरेटचे दर 74,000 वर पोहोचले आहेत. 18 कॅरेट केडीएम ज्याला म्हणतो ते दर 66,600 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत, तर 14 कॅरेटचे दर 51,000 रुपये प्रति तोळा आहेत. जीएसटीसह विचार करायचा झाला तर या दरांमध्ये 1 ते 1,500 रुपयांचा फरक पडतो. शिवाय सोनं घेताना तुम्ही होलमार्किंग व्यवस्थित केलं आहे ना ते देखील तपासून घेणं अत्यावश्यक आहे, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. हे दर एमसीएक्सवरील आहेत, त्यामुळे या दरांमध्ये आणि सराफ मार्केटमधील दरांमध्ये थोडीफार तफावत आढळू शकते. त्याचं कारण म्हणजे जीएसटी, सर्व्हिस आणि मेकिंग चार्जेस देखील यामध्ये धरले जातात. त्यामुळे सराफ बाजारातील किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मार्च 31 ते 3 एप्रिल सोन्याचे दर अक्षरशः गगनाला भिडले होते. 9300 ते 9400 रुपये प्रति ग्रॅम सोन्याचे दर होते. ते उतरले असल्याने सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. सोनं आणखी खाली उतरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर चांदीचे दरही 91,700 रुपये प्रति किलो आहेत.